ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। राज्याच्या राजकारणात सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कारनाम्याची जोरदार चर्चा आहे। यात शिवसेनेचे दोन्ही संजय चांगलेच वादात सापडलेत। संजय गायकवाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केली। तर संजय शिरसाट यांचा नोटांचे बंडल असलेल्या बॅगेसह एक व्हिडिओ समोर आलाय। तसंच त्यांच्या या कृतीवर पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे। शिंदेंनी कडक शब्दात दोन्ही नेत्यांचे कान टोचल्याचं कळतंय। मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळते। त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद शिंदेंनी दिल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय अधिवेशन काळात शिंदेंच्या दोन्ही संजय अर्थात शिरसाट आणि गायकवाड यांच्याकडून काही वादग्रस्त विधानं केली गेली किंवा संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला। याबाबत शिंदेंनी त्यांचे कान टोचल्याचं कळतंय, परंतु एकनाथ शिंदेंनी कशा प्रकारे नाराजी व्यक्त केली आणि नेमकं काय घडलं? श्रुती, नक्कीच आपण पाहतोय की सध्या शिवसेनेचे दोन संजय म्हणजे संजय शिरसाट जे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत, मंत्री आहेत, तर दुसरीकडे संजय गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आहेत। या दोघंही सध्या माध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत। एकीकडे संजय गायकवाड यांची विधानं, त्यांचे आरोप आणि त्यानंतर मॅनेजरला झालेली मारहाण या एकूणच कृतीनंतर देखील आपल्याला कुठलाही पश्चाताप नाहीये। त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा देखील नोंदवण्यात आला। हीच गोष्ट कायदेशीर मार्गाने देखील करता आली असती मग त्या ठिकाणी ठोशाची काय गरज होती असा देखील सवाल शिंदेंकडून उपस्थित करण्यात आला होता। अधिवेशन कालावधी चालू आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी प्रश्न मांडला असता तरी चाललं असतं, मात्र या ठिकाणी एखाद्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे। यामुळे पक्षाची नाहक बदनामी होते। तर दुसरीकडे संजय शिरसाट हे आपल्या वारंवार विधानांमुळे कायमच चर्चेत राहिलेले आहेत। त्यांनी नुकतंच एक विधान केलं होतं की आपल्याला नोटीस आलेली आहे IT विभागाची। इतकंच नाही तर श्रीकांत शिंदे यांना देखील आल्याची त्यांनी कबुली दिली होती आणि काही वेळातच त्यानंतर त्यांनी त्या विधानांवरनं घुमजाव देखील केला। त्याच नंतर संजय राऊतांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला। त्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले आहेत आणि नोटांचा बंडल असलेली एक बॅग त्या ठिकाणी शेजारी दिसते। ही विधानं वारंवार शिवसेनेला, पक्षाला अनेकदा अडचणीत आणत आहेत। त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत असल्याची या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि यावरूनच शिंदे संतप्त आहेत दोघांनीही संजय यांच्यावरती। त्याचबरोबर ते अधिवेशनाच्या कालावधीत अशा घटना बाहेर येऊन त्याची माध्यमांमध्ये ते जाणं हे कुठेतरी पक्षाला शोभनीय आहे आणि अशा शब्दातच शिंदेंनी तिखट शब्दात त्यांचे कान टोचलेले आहेत। अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अशी स्पष्ट ताकीद ही देखील दोघांना दिलेली आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या त्या ट्विटवरती आता संजय शिरसाट सारवासारव करण्यासाठी का होईना मात्र त्यांच्याकडे आता मानहानीचा दावा देखील करणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच या दोन्हीही संजय यांच्या भूमिकेमुळे शिंदे संतप्त आहेत, तर इतर पक्षातील आमदारांना देखील तशीच ताकीद देण्यात आलेली आहे। अधिवेशनाच्या कालावधीत कुठलाही गैरप्रकार हा खपवून घेतला जाणार नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे। सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।